नमस्कार. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा IT क्षेत्रात 2026 पर्यंत जे काही प्रचंड बदल होणार आहेत त्यावर आज आपण या विशेष विश्लेषणामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतंय हे तर आपल्याला माहितीच आहे, पण हा बदल नक्कीच चाललाय कुठे हे समजून घेणं आता खूप गरजेचं झालंय. बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटकडून आपण आता अतिशय गुंतागुंतीच्या आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जात आहोत आणि खरं सांगायचं तर अनेकांसाठी हा प्रवास थोडा आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळेच या बदलत्या मार्केटमध्ये योग्य रणनीती कशी आखायची आणि नवीन संधी कशा शोधायच्या हे आज आपण डिकोड करणार आहोत. आजच्या या विश्लेषणाचा अजेंडा एकदम स्पष्ट आहे. आपण एकूण 6 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. 1. 2026चे IT ट्रेंड्स. 2. टॉप इन डिमांड करिअर. 3. AI आणि डेटा सायन्स. 4. क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी. 5. योग्य करिअर कसं निवडायचं. आणि 6. यशाचा नवीन फॉर्म्युला. ह्या रोडमॅपच्या मदतीने आपण मार्केटमधले बदल समजून घेण्यापासून ते थेट हाय पेईंग जॉब्स कसे मिळवायचे याचा पूर्ण प्लॅन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून 2026चे IT ट्रेंड्स आणि त्यात होणारा हा मोठा पॅराडाईम शिफ्ट. हे बघा, हे काही छोटे मोठे बदल नाहीत. AI, डेटा, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण टेक जगताचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलून जातोय. आता टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमधील हा डेटा बघा. हा आपल्याला एक अगदी स्पष्ट चित्र दाखवतो. डावीकडे पहा, पारंपरिक मास हायरिंग म्हणजेच एकाच वेळी हजारो लोकांची जी भरती व्हायची ती आता वेगाने कमी होत आहे. का? कारण बेसिक कोडिंग आणि मॅन्युअल टेस्टिंगसारखी कामं आता प्रगत ऑटोमेशन टूल्स आणि AI सिस्टम्स अगदी सहज करत आहेत. पण दुसरीकडे उजवीकडे लक्ष द्या. स्किल बेस्ड किंवा विशिष्ट कौशल्य असलेल्या प्रोफेशनल्सची मागणी अक्षरशः गगनाला भिडतीये. कंपन्यांना आता फक्त बेसिक कोड लिहिणारे लोक नकोत, तर त्यांना गुंतागुंतीचं आर्किटेक्चर डिझाईन करणारे आणि ऑटोमेशन हाताळणारे तज्ज्ञ हवे आहेत. इंडस्ट्रीमधला हा खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट आहे. आणि हा आकडा बघा, 59%. भारतात AI क्षेत्रातील हायरिंगमध्ये तब्बल 59% वाढ झाली आहे. आता हा आकडा फक्त हेच सांगत नाही की AI जुन्या नोकऱ्यांची जागा घेते, तर तो हे दाखवून देतोय की AI मुळे नवीन संधींचा अक्षरशः स्फोट झालाय. आज कंपन्यांना असे लोक हवे जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजेच LLMs, जनरेटिव्ह AI आणि कम्प्युटर विजन यांसारख्या ॲडव्हान्स सिस्टम्सना ट्रेन करू शकतील, त्यांना मेंटेन करू शकतील आणि थेट बिझनेस ऑपरेशन्समध्ये त्यांचा वापर करू शकतील. थोडक्यात सांगायचं तर ज्यांच्याकडे ही विशेष कौशल्ये आहेत त्यांच्यासाठी संधीच संधी उपलब्ध आहेत. वळूया दुसऱ्या भागाकडे, 2026 मधील टॉप इन डिमांड करिअर्स. आता आपण अशा टॉप करिअर ऑप्शन्सकडे पाहणार आहोत जे आधुनिक टेक कंपन्यांचा मुख्य कणा बनले आहेत आणि ज्यासाठी संपूर्ण जगात टॅलेंटची प्रचंड शोधाशोध सुरू आहे. तिसरा भाग आहे AI आणि डेटा सायन्सची क्रांती. जॉब मार्केटमधील सर्वात टॉप डिमांड असलेल्या क्षेत्रापासूनच सुरुवात करूया. ही आता फक्त एक टेक्नॉलॉजी राहिलेली नाहीये, तर ही एक अशी क्रांती आहे जिने फायनान्सपासून ते हेल्थकेअरपर्यंत सगळ्याच क्षेत्रांना व्यापून टाकलंय. सध्या मार्केटमध्ये AI आणि ML इंजिनियर्सना मिळणारी मागणी पाहण्यासारखी आहे. हे इंजिनियर्स ॲडव्हान्स चॅटबॉट्स, प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स आणि MLOps पाईपलाईन्स तयार करून भविष्याची पायाभरणी करत आहेत. दुसरे म्हणजे डेटा सायंटिस्ट आणि इंजिनियर्स. हे लोक अब्जावधी डेटा पॉइंट्समधून अशी माहिती शोधून काढतात ज्यामुळे कंपन्यांना अचूक आणि मोठे व्यावसायिक निर्णय घेणं शक्य होतं. आणि हो, AI प्रॉडक्ट मॅनेजर्सची भूमिकाही खूप वेगाने वाढतेय. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवसाय धोरण यांच्यात उत्तम ताळमेळ बसवण्याचं काम हे लोक करतात, जेणेकरून बनवली जाणारी AI प्रॉडक्ट्स खऱ्या अर्थाने बाजारातील समस्या सोडवू शकतील. चौथा भाग, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि कोर बिल्डर्स. आता AI आणि डेटा सिस्टम कितीही प्रगत असल्या तरी त्या सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी नक्की कशाची गरज असते ते आपण पाहूया. सगळ्यात आधी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स. डिजिटल धोके ज्या वेगाने वाढत आहेत आणि झिरो ट्रस्ट आर्किटेक्चरसारख्या प्रगत सिस्टम्सची जी गरज निर्माण झाली आहे, त्यामुळे स्वतःची सिस्टम सुरक्षित ठेवणं हे कंपन्यांसाठी सर्वात मोठं आव्हान बनलंय. इथे कुशल टॅलेंटची प्रचंड कमतरता असल्यामुळे या क्षेत्रात जॉब सिक्युरिटी सर्वात जास्त आहे. दुसरं म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग इंजिनियर्स. जगभरातल्या सर्वच कंपन्यांचा डेटा आणि सर्व्हर्स आता क्लाउडवर जात आहेत, त्यामुळे AWS, Azure आणि Google क्लाउड हेच ITचं निर्विवाद भविष्य आहे. आणि तिसरं डेव्हऑप्स इंजिनियर्स. सॉफ्टवेअरची जलद डिलिव्हरी आणि ऑटोमेशनसाठी हे एका कोर इंजिनसारखं काम करतात. या तिन्हीच्या भक्कम पायाशिवाय आज कोणतीही टेक कंपनी उभारी घेऊच शकत नाही.
या व्यतिरिक्त काही इतर महत्त्वाच्या आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या भूमिका पाहणंही गरजेचं आहे. सॉफ्टवेअर किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट हा एंट्री लेव्हलसाठी आजही सर्वोत्तम पर्याय आहे. कारण पारंपरिक व्यवसायांचं जे वेगवान डिजिटायझेशन होत आहे त्यामुळे इथे नोकऱ्यांची मोठी संख्या कायम आहे. दुसरीकडे ब्लॉकचेन डेव्हलपर्स, वेब 3 आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून भविष्यातल्या फायनान्सचा पाया रचत आहेत. भारतामध्ये डिजिटल इंडिया मोहिमेमुळे ई-कॉमर्स आणि फिनटेकचा इतका विस्तार झालाय की मोबाईल ॲप डेव्हलपर्सची मागणी आजही जोरात आहे. आणि शेवटी AR, VR आणि गेमिंग हे आता फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिले नाहीये, तर एंटरप्राइज ट्रेनिंग आणि वैद्यकीय सिम्युलेशनमध्येही ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान ठरत आहे. 5वा भाग, योग्य करिअरचा मार्ग कसा निवडावा. आता इतके सगळे ऑप्शन्स पाहिल्यानंतर साहजिकच प्रश्न पडतो की आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता. एका सोप्या आणि प्रॅक्टिकल चार्टच्या माध्यमातून हे समजून घेऊया. खरं तर उमेदवाराचं ध्येय काय आहे यावर हे सगळं काही अवलंबून असतं. जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल म्हणजे बिगिनर असाल तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅक हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुमचं कोडिंग आणि सिस्टम आर्किटेक्चरचा बेस पक्का होतो. ज्यांना असं करिअर हवंय जे फ्युचर प्रूफ असेल म्हणजे ज्याची मागणी भविष्यात कधीच कमी होणार नाही, त्यांनी AI, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी निवडणं एकदम योग्य ठरेल. आणि ज्या उमेदवारांचं मुख्य लक्ष उच्च पगार आणि ग्लोबल डिमांड हे आहे त्यांच्यासाठी क्लाउड, डेव्हऑप्स आणि AI यांचं कॉम्बिनेशन सर्वोत्तम आहे. या तक्त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा ठरवायला नक्कीच मदत होईल. आणि आता आपला 6वा आणि शेवटचा भाग, यशाचा नवीन फॉर्म्युला. आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. जुन्या पद्धती आता पूर्णपणे मागे पडल्या आहेत. तर मग 2026 मध्ये खऱ्या अर्थाने यश मिळवण्यासाठी तो प्रगत फॉर्म्युला नक्की काय आहे? 2026 मधील यशाचं हे समीकरण एकदम स्पष्ट आहे. तुमचं कौशल्य, अधिक प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स, अधिक AIचं ज्ञान. आता फक्त एखाद्या नामांकित कॉलेजची डिग्री असणं अजिबात पुरेसं राहिलेले नाहीये. तुमच्याकडे प्रत्यक्ष कामाचं कौशल्य असणं, खऱ्याखुऱ्या प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्सवर किंवा ओपन सोर्स कोडवर काम केलेला अनुभव असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI टूल्सची योग्य जाण असणं आता अनिवार्य झालंय. इंडस्ट्रीला आता फक्त पुस्तकी ज्ञान असणारे लोक नकोत, तर त्यांना असे प्रोफेशनल्स हवेत जे प्रत्यक्ष समस्या सोडवू शकतील आणि AIचा वापर करून संपूर्ण टीमची उत्पादकता वाढवू शकतील. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न. आजचे विद्यार्थी आणि व्यावसायिक फक्त कागदोपत्री पदव्या गोळा करण्याच्या जुन्या शर्यतीत अडकले आहेत की ते खऱ्या अर्थाने ती आधुनिक कौशल्य आणि प्रॅक्टिकल अनुभव मिळवत आहेत जे या स्किल बेस्ड भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण तो भविष्यातील यशाची दिशा ठरवणार आहे. पारंपरिक विचारसरणीतून बाहेर पडून हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. हे सखोल विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अपडेटेड रहा, नवीन स्किल्स शिका आणि या बदलत्या युगासाठी स्वतःला तयार करा.